आजच डाउनलोड करा आणि तुमच्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा। सर माझ्यावरती जे जे चार्जेस होते ते पोलिसांनी आता ड्रॉप केलेत आणि ऑफिशियली आता मी निर्दोष सिद्ध झालोय। आशुतोष, रामचंद्र देसाईंना आम्ही खूप मानतो, पण तुमची कंपनी ज्या सिच्युएशन मध्ये होती आम्ही काहीच नाही करू शकलो। आय अंडरस्टँड सर, बट नाव वी आर इन द क्लिअर। म्हणजे आता आपण ही डील पुढे घेऊन जाऊ शकतो आणि लवकरच प्रेस कॉन्फरन्स करूया आणि वी कॅन गेट थिंग्स गोइंग राईट। काही प्रॉब्लेम आहे का सर? आशुतोष, केस जरी बंद झाली असली तरी त्या मुलीचं स्टेटमेंट अजून खोडलं गेलं नाहीये आणि फ्रँकली स्पीकिंग तुझी इमेज म्हणजे तुझ्या कंपनीची इमेज आहे आणि त्याच्याबरोबर आत्ता तरी आम्ही नाव नाही जोडू शकत। आय होप यू अंडरस्टँड। पण सर ते त्या मुलीला शोधतायत, ती मुलगी लवकरच सापडेल। इनफॅक्ट ती आत्ता सापडली असू शकते, तिला अटक झालेली असू शकते। आपण वाटल्यास फोन करून मी पोलिसांना फोन करते। हॅलो हॅलो सर, शिवा बोलते। अंजली, तिला अटक झाली का? नाही मॅडम, आम्ही तिचा शोध घेतोय। अहो शोध? पण मी तर तुम्हाला तिचा पत्ता दिला होता ना। तुम्ही सांगितलेल्या पत्त्यावरती सापडली नाही, गायब आहे। आम्हाला सापडली की आम्ही तुम्हाला कळू। कदाचित तिला कळालंय की आम्ही तिचा शोध घेतोय ते। ठीक आहे, पण काहीही समजलं तरी नक्की कळवा। ठीक आहे। आता बघा तुम्हीच, ती मुलगी पण फरार आहे, कधी सापडेल याचा काहीच अंदाज नाही आणि ह्या अशा परिस्थितीमध्ये मी तुमच्या बरोबर कॉन्ट्रॅक्ट करणं। हे बघा सर, तुम्ही आशुतोषला ओळखता, रामभाऊंना पण। शिवा, माझा आशुतोषवर पूर्ण विश्वास आहे, पण ते आमच्या हातात नाहीये ना, आम्हाला वर उत्तर द्यावी लागतात। सॉरी, पण उद्या एका दुसऱ्या पार्टी बरोबर आमचं डील होत आहे आणि त्याचा लॉन्च आहे। सो इफ यू डोंट माइंड, कॅन यू प्लीज एक्सक्यूज मी? ठीक आहे, आता काहीच होऊ शकत नाही ना। थँक्यू सर। पण त्याआधी ती मिळाली तर? हां सर, समजा त्याआधी ती मिळाली तर हे पॉसिबल आहे ना? सर, तुम्ही देसाई ऑटोमोबाईल्सच्या इमेजचा विचार करा ना। हे बघा, आम्ही जर यातून बाहेर आलो तर तुमचं प्रोडक्ट कुठल्या कुठे जाईल? ओके, 24 तास, पण याच्यापेक्षा मी जास्त थांबू शकणार नाही। डन सर, 24 तास। 24 तासाच्या आत ती मुलगी तुमच्या आधी मीडियासमोर जाईल, हा शब्द आहे माझा। डन। हे बघ, ह्या ॲपमुळे माझा आवाज ट्रान्सफर व्हायचा आणि याच्यामुळेच माझा आवाज चेंज होऊन एका वेगळ्याच माणसाचा आवाज समोरच्या माणसाला ऐकू जायचा आणि त्यामुळेच माझ्या विरोधात कुठलाही पुरावा सापडणार नाही। तू काळजी करू नकोस, आपण सेफ आहोत। कसं म्हणतोयस काळजी करू नकोस? एवढं सोपं वाटतंय तुला? त्या मुलीने जर तुझं नाव घेतलं तर काय करणार आहेस तू? आणि सगळं जाऊ दे, जेव्हा तुझ्या अकाउंटमध्ये पैसे येतील तेव्हा काय करणार? मी तुला सांगितलं ना, आपल्याला काहीही होणार नाही। या सगळ्या गोष्टी माझ्या कंट्रोलमध्ये आहेत। सुहास, ह्या वेळेस जर शिवाला कळलं तर ती सोडणार नाही आपल्याला आणि मागच्या वेळेस एकदा घरातून हकलवून झालंय आपल्याला। पुन्हा जर असं काही झालं ना तर घरातलं कुणीही आपल्या मागे उभं नाही राहणार आहे, कळतंय तुला? आणि मी सतत हा अपमान सहन करणार नाहीये। काय म्हणालीस? अपमान? आणि आतापर्यंत माझ्या झालेल्या अपमानाचं काय? तुझा तो काका आशू, शिवा यांनी माझ्या कानाखाली मारली आहे। पदोपदी माझा अपमान करत आले, पण आजपर्यंत धड काम नाही करू दिलं कंपनीत आणि माझं म्हणून आयुष्य आहे की नाही। त्यामुळे आता जर मला पैसे कमवायची संधी चालून आली तर मी पैसे कमावणार। पास झालं आता। आणि हा आणखीन एक, या सगळ्यात तुला जर माझ्या बरोबरीने उभं राहायचं नसेल ना तर तसं स्पष्ट सांग। हा सुहास, हात सोड, दुखतंय मला। काय चाललंय तुझं? मला जे गरजेचं वाटतंय ना तेच मी करतोय। हो ना? मग ह्या वेळेस जर तू पकडला गेलास ना
तर मी तुझ्यासोबत नसणार आहे, कळलं? लक्षात ठेवायचं. ठीक आहे, तू सांगितलंस ना तुला काय करायचंय ते. मग तू एक गोष्ट लक्षात ठेव, तू जर मला एकटं पाडणार असशील ना तर याच्यातनं जे पैसे मिळणार आहेत ना त्यातला 1 रुपयाही तुला देणार नाही हं मी. काय झालं तुला? तू असं का वागतोयस? तू जर असं वागणार असशील तर मला मग असं वागावंच लागेल. हे तुला कळत नाहीये, खूप रिस्की आहे हे. तुझ्या काळजीपोटी बोलते ना. हॅलो, काळजी घ्यायला मी आहे. हं? ये ना, बस ना, मी तुला दाखवतो काहीतरी. बस बस बस. हे बघ, यातनं जे काही पैसे मिळणार आहेत ना त्याचे मी काय तरतूद करतोय ना ते तुला दाखवतो. किती फोन करतेस तू? हा, आणि एक लक्षात ठेव, ऐनवेळी माती खाऊ नकोस. हा, अहो मी तुम्हाला कधीपासून फोन करतेय. तुम्हाला माहिती का इकडे काय घडलंय ते? काय घडलंय? तो आशू निर्दोष सुटलाय आणि त्यामुळे पोलीस माझ्या मागे लागलीये. आता मी काय करू? मला काय विचारतेस? अशा वेळेला काय करायचं हे आधीच सांगितलंय मी तुला. पैसे, तुम्ही पैसे द्या माझे. पैसे देतोय ना मी, पळून चाललोय का? आता काय उपयोग आहे चिडचिड करून? मी सांगत होते तेव्हा ऐकलं नाहीस माझं. गप्प बसा. ऐक, पैसे आत्ता लगेच ट्रान्सफर करतोय. ते मिळाले की माझा नंबर डिलीट करायचा. यापुढे तुझा आणि माझा कुठलाही संबंध नाही. या शहरातनं गायब व्हायचं. आणि सोनूचं काय? सोनूचं काय? मी तुम्हाला आधीच सांगितलं होतं, माझी धाकटी बहीण, तिची व्यवस्था करावी लागेल तुम्हाला. मी तिला असंच नाही सोडू शकत. हे बघ, मी जे तुला काम सांगितलं ना त्याचे पैसे देणार आहे. तुझ्या बहिणीचा आणि माझा काही संबंध नाही. एकदा का तुला तुझे पैसे मिळाले की तुझ्या बहिणीचं काय करायचं ते तुझं तू ठरव. हा, ए आणि आणखी नाही. आणि मला सांग, तुझी सोनू हॉस्टेलवरती असते ना? हो, ती हॉस्टेलला असते, पण माझ्याशिवाय कुणी नाहीये तिचं. अरे तर तुझ्या बहिणीचं मी काय करू? मी तुला आत्ताच सांगितलं ना, तिचा आणि माझा काही संबंध नाही. तुला तुझे पैसे मिळाले की तुझे पैसे आणि तुझी बहीण आणि तू काय घालायचं तो गोंधळ घाला. हा, ठीक आहे, चालेल, पण मला जाण्याच्या आधी एकदा तिला भेटून सगळं सांगावं लागेल. ए, तू काय डोक्यावर पडलीस का? हा, तुला काय सांगितलंय, लवकरात लवकर हे शहर सोड. जर का तू पोलिसांच्या हाती सापडलीस ना तर मग तुला जे पैसे मिळणार आहेत ना तेही मिळणार नाही. मग बघ तुझ्या सोनूचं काय करायचं ते. ओके, पैसे द्या मला, मी बघते काय करायचं ते. ते काही नाही, सोनूला तर मला भेटायला जावंच लागेल. मी असं नाही जाऊ शकत.